Am I audible? Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. बरेच विद्यार्थी बरं का त्यांचा रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये लिहित नाही येत आहे. जर चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर लिहिला नाही तर तुमच्या अटेंडन्स लागत नाही, लक्षात घ्या. यू विल बी ट्रीटेड एज ऍबसेंट. You will be considered as absent. So please mention your roll numbers in the chat box. Have you started process of self exploration? Hello. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Have you understood self exploration? Meaning of self exploration? आत्मशोध म्हणजे काय आपण हे पाहतोय. आतापर्यंत बरेच काही पॉइंट्स बघितले आपण. नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, तो किती महत्वाचा आहे. What is really valuable for me, what is not valuable for me, and what is right, what is wrong. Such things, if really we are understanding with our natural acceptance, so in another language we can call it as self exploration. Only what is required? Natural acceptance is helping us to understand and what is right, what is wrong, what is valuable for me, what is not valuable for me. And to do this, and what is required? Verification is required. And त्याला आपण मराठीत पडताळण्याची प्रक्रिया म्हणतोय. आपल्या लेवलला आपण काही गोष्टी पडताळून पाहायला पाहिजेत. बरोबर का हो?
हॅलो, Yes, sir. ह्या जगामध्ये कोण जरी काय सांगत असेल तर लगेच काय करायचं नाही, त्याला इट इज राईट, इट इज रॉंग असं म्हणायचं नाही. लेट अस ऍक्सेप्ट दॅट सेईंग ऍज अ प्रपोजल आहे, त्याला प्रस्ताव असं माना म्हणूया आपण. ठीक आहे, समजून घ्या ते प्रस्ताव आहे असं. अँड देन यू विल हॅव टू व्हेरीफाय ऍट युअर ओन लेवल, तुमच्या लेवलवरती बाय युअर ओन राईट, योग्यता अयोग्यतेवरती ते पडताळून पहा ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. कशाच्या बेसवरती? तर स्वतःच्या नॅचरल ऍक्सेप्टन्सच्या बेसवरती. बरोबर का? Yes, sir. 50 जण जॉईन झालेत बघा ना. 37 रिस्पॉन्सेस आय एम फाइंडिंग इन द चॅट बॉक्स. 20 चा फरक आहे ना तिकडे. 20 जणांना ऍबसेंट लागेल माझ्याकडून, माहित नाही मला. So please mention your roll numbers in the chat box. Do not forget it to mention your roll number in the chat box. Otherwise, you will be considered as absent for this session. Now we are starting next point from our unit number 1. We are trying to understand what is the process of self-exploration. आत्मशोधाची प्रक्रिया काय आहे मग? आपण पाहिलेलं आहे, फक्त इथं समरी केलेली आहे बघा. व्हॉट एव्हर इज स्टेटेड हिअर इज ए प्रपोजल. जे काय आपल्याला सांगितलं जातंय तो प्रस्ताव आहे. व्हॉट एव्हर इज स्टेटेड, जे काय सांगितलं जातंय, हिअर इज ए प्रपोजल, या ठिकाणी हे काय आहे? प्रस्ताव आहे. डू नॉट अज्युम इट टू बी ट्रू ऑर फॉल्स. मग हे बरोबर आहे, चुकीचं आहे असं मानू नका. राईट ऑर रॉंग, हे योग्य आहे अयोग्य आहे असं पण मानू नका. ठीक आहे, जे काही प्रपोजल आहे ते प्रपोजल आहे. जे कोण काही सांगतंय ते प्रपोजल आहे, प्रस्ताव आहे. ठीक आहे. डू नॉट अज्युम इट टू बी ट्रू ऑर फॉल्स. हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे असं लगेच अज्युम करू नका, मानू नका. व्हेरीफाय इट, ते पडताळून पहा. कसं? व्हेरीफाय इट ऑन युअर ओन राईट, तुमच्या योग्यता अयोग्यता यावरून ते पडताळून पहा. ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ऍक्सेप्टन्स, नैसर्गिकरित्या काय बघा ना, नैसर्गिकरित्या स्वीकार करण्याच्या बेसिस वरती म्हणू आपण. स्वतःच्या योग्यता अयोग्यतेवरून ते पडताळून पहा. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द प्रोसेस. ह्या प्रक्रियेची ही पहिला पार्ट आहे म्हणू आपण, फर्स्ट स्टेप आहे म्हणू आपण, पहिली पायरी आहे असं म्हणूया आपण. अँड द सेकंड पार्ट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन इज एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. दुसरा पार्ट जो काही आहे ना, सेकंड स्टेप ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन इज व्हॉट? एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. प्रायोगिक तत्वावरती त्या गोष्टींचं प्रमाणीकरण करा. व्हॅलिडेशन म्हणजे काय? प्रमाणीकरण करणे. त्या गोष्टी प्रायोगिक तत्वावर त्याचं प्रमाणीकरण करणे. पहिली स्टेप काय आहे? तर पडताळून पाहणे, नैसर्गिक स्वीकृती, आपल्या योग्यता अयोग्यतेवरती त्या गोष्टी पडताळून पाहणे. जो काही प्रपोजल आहे, जो काही प्रस्ताव आहे तो पडताळून पाहणे. आणि सेकंड स्टेप फॉर सेल्फ एक्सप्लोरेशन इज एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. प्रायोगिक तत्वावर त्या गोष्टीचं प्रमाणीकरण करणे. दिस इज द सेकंड पार्ट, दिस इज द सेकंड स्टेप ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. सो हॅव यू अंडरस्टूड प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन फ्रॉम दिस स्लाइड? इट इज इझिली it helps म्हणू आपण. This slide is helping us to understand what is mean by process of self exploration. कळली का? Yes, sir. 54 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. 48 रिस्पॉन्सेस भेटलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये. अजून पण फरक आहे तिकडे बरं का. आणि आता 54 विद्यार्थी जॉईन झालेत. आपल्या विषयासाठी युनिट टेस्ट कसल्याच प्रकारची नाहीये, लक्षात घ्या. फायनल युनिव्हर्सिटीचीच एक्झाम होणार आहे 50 मार्काची, आणि ते एमसीक्यू टाईपच्या स्वरूपात राहणार आहे. युनिट टेस्ट आपल्या विषयासाठी नाहीये. काय अडचण? हॅलो, No, No, sir. No, sir. तुमच्या सरावासाठी आपण काही एमसीक्यू टाईपची परीक्षा घेऊया सराव म्हणून. ठीक आहे, पण ते युनिट टेस्ट म्हणून कन्सिडर नाही केली जाणार. युनिट टेस्ट आपल्या विषयाला घेऊच नका असं सांगितलेलं आहे. जर जी काय असेल तर ती सराव प्रॅक्टिस टेस्ट म्हणून घेऊया आपण. ओके,
ओके सर. Okay, Okay, sir. ओके सगळ्यांनी नोट करून घ्या, आपल्या विषयासाठी कसल्याच प्रकारची युनिट टेस्ट किंवा ISC इन सेमेस्टर एक्झाम ही कॉलेज लेवलला घेतली जाणार नाहीये फॉर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू सब्जेक्ट. काय अडचण? नो सर. No, sir. आपण जातोय पुढच्या स्लाइड कडे. फ्रॉम दिस स्लाइड वी अंडरस्टूड प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. आत्मशोधाची प्रक्रिया काय आहे, शॉर्ट मध्ये आपण फास्ट बघूया ही स्लाइड परत एकदा. जे काय कोण सांगतंय त्याला प्रस्ताव आहे तो, ठीक आहे, तो प्रस्ताव आहे. जे कोण सांगतंय तो प्रस्ताव आहे. डू नॉट अज्युम इट टू बी ट्रू ऑर फॉल्स, राईट ऑर रॉंग आहे. मग त्याला तुम्ही चूक बरोबर किंवा योग्य अयोग्य असं मानू नका आहे. फर्स्ट स्टेप ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन इज व्हॉट? व्हेरीफाय इट ऑन ओन राईट. स्वतःच्या योग्यते अयोग्यतेवरती पडताळून पहा. ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ऍक्सेप्टन्स, नैसर्गिक स्वीकृतीवरच्या बेसिसवरती म्हणू आपण ह्याला. मेन आधार घेत म्हणू आपण. बेसिस म्हणजे काय बघा, नैसर्गिक स्वीकृतीचा आधार घेत ह्या गोष्टी पडताळून पाहायला पाहिजेत आपण. आणि ही पहिली पायरी आहे, फर्स्ट स्टेप आहे सेल्फ एक्सप्लोरेशनची. अँड सेकंड स्टेप इज व्हॉट? एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन, जिकडे प्रायोगिक तत्वावर आहे आपण त्या गोष्टींचं प्रमाणीकरण करणार आहोत. ही डायग्राम महत्वाची बघा. प्रोसेस ऑफ राईट अंडरस्टँडिंग म्हणजेच सेल्फ एक्सप्लोरेशन आहे बघा. राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ हा एक मुद्दा होता. आपण राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप्स विथ ह्युमन बिईंग आणि प्रॉस्परिटी हा एक पॉइंट बघितला होता युनिट नंबर 1 मध्ये, बरोबर. पहिली प्रायोरिटी ही राईट अंडरस्टँडिंगला आहे. मग ते राईट अंडरस्टँडिंग योग्य समज येण्यासाठी आहे. व्हॉट इज रिक्वायर्ड? सेल्फ एक्सप्लोरेशन इज रिक्वायर्ड. आत्मशोध करणं गरजेचं आहे. मग प्रोसेस ऑफ राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज येण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे त्यालाच आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतोय, आत्मशोध असं म्हणतोय. मग इकडे आपण जे काही सांगितलं आहे ना प्रक्रिया कशाची, सेल्फ एक्सप्लोरेशनची, ह्याच्या आधीची पहिली स्लाइड म्हणजे हीच स्लाइड फक्त डायग्रामॅटिकली दाखवण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या प्रोसेसलाच आपण प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन किंवा प्रोसेस फॉर राईट अंडरस्टँडिंग पण म्हणू शकतो. प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन इज हेल्पिंग अस टू अचीव म्हणू आपण राईट अंडरस्टँडिंग. राईट अंडरस्टँडिंग आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी सेल्फ एक्सप्लोरेशनची प्रक्रिया आपल्याला मदत करणार आहे. मग इकडे सांगितलंय बघा ना, डायग्राम बघा तिकडे. इकडे प्रपोजल म्हणलेलं आहे. प्रपोजल म्हणजे काय हो? प्रस्ताव. प्रस्ताव म्हणजे काय? जे कोण काय आपल्याला आयुष्यामध्ये आल्यानंतर बरेच जण सांगणारे भेटतात. मी पण काहीतरी सांगतोय तुम्हाला ह्या विषयाच्या माध्यमातून, ठीक आहे. घरातलं पण कोणतरी तुम्हाला सांगणार आहे, समाजामधलं कोणतरी सांगणार आहे, तुमचा मित्र मैत्रीण काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. मग जे काही सांगितलं जातंय इट इज ए प्रपोजल, तो प्रस्ताव आहे. मग नंतर पहिली स्टेप काय करायचे? हा प्रस्ताव आहे असं समजल्यानंतर व्हेरीफाय, पडताळून पहा. ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, स्वतःच्या नैसर्गिक स्वीकृतीला आधार पकडून म्हणू आपण ते पडताळून पहा. ही पहिली स्टेप आहे, आपण पाहिलं होतं, ठीक आहे. नंबर 1 व्हेरीफाय. अँड नंबर 2 एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन, म्हणजेच प्रायोगिक तत्वावर त्या गोष्टीचं प्रमाणीकरण करून आयुष्यामध्ये त्या गोष्टी अंमलात आणा. लिव्ह अकॉर्डिंग टू इट, म्हणजे त्यानुसार जगायला चालू करा. येतं का लक्षात? बघा, गोष्टी व्हेरीफाय झाल्यानंतर जर त्या नॅचरली ऍक्सेप्टेबल असतील आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे? त्या पद्धतीने आपण जगलं पाहिजे. त्याला म्हणलं मग एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. प्रायोगिक तत्वावर त्या गोष्टींचं प्रमाणीकरण करून लिव्ह अकॉर्डिंग टू इट, त्याप्रमाणे जगणं. बरोबर का हो? यस. Yes, sir. येस सर. Yes, sir. इकडं म्हणलेलं आहे ना प्रत्येक डायग्रामच्या ठिकाणी असं हे चित्र आहे बघा ना, पॉज अँड थिंक. थोडस थांबा, विचार करा आहे ना ह्या डायग्रामचा म्हणा किंवा जे काही सांगितलं गेलंय. पॉज अँड थिंक. मग लिव्ह अकॉर्डिंग टू इट म्हणजे काय? तिकडे 2 पार्ट आहेत. मग बिहेवियर विथ ह्युमन बिईंग म्हणजे काय? वी विल हॅव टू बिहेव लाईक अ ह्युमन.
our behavior should be human being and we will have to behave like a human. आपण मानवाप्रमाणे आपलं वागणं असलं पाहिजे, माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. असं नुसतंच म्हणलं जातं, पण माणूस माणसाप्रमाणे वागत नाही, तो पशुप्रमाणे वागत असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत घरामध्ये, समाजामध्ये आणि निसर्गामध्ये. प्रत्येक माणूस जर माणसासारखा वागला तिकडे तर अडचण येणार नाही, आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणूस माणसासारखा वागला तर तिकडे म्युच्युअल हॅपीनेस आपल्या सगळ्यांना मिळणार आहे, परस्पर आनंद आपल्या सर्वांना होणार आहे. त्याच्यासाठी फक्त काय पाहिजे? बिहेवियर विथ ह्युमन बिईंग. जगणं हे कसं पाहिजे? मानवी वागण्यानुसार आपलं जगणं पाहिजे. तसं झालं तर म्युच्युअल हॅपीनेस येईल असं म्हणतं तिकडे. ठीक आहे, लिव्ह अकॉर्डिंग टू इट. मग ज्यावेळेस आपण काम करणार आहोत या निसर्गाच्या प्रती आहे, वर्क विथ रेस्ट ऑफ नेचर. रेस्ट ऑफ नेचरचा अर्थ काय आहे? मानवाला सोडून ह्या पृथ्वीवरती जे काही आहे त्या सर्व गोष्टींना रेस्ट ऑफ नेचर म्हणायचं आहे, लक्षात घ्या. मग वर्क आपल्याला काम करायचं आहे, जगत असताना काम करायचं आहे विथ रेस्ट ऑफ नेचर, म्हणजे मानवाला सोडून बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पृथ्वीवरती त्याच्यावरती पण आपल्याला काम करायचंय. आणि जर तसं आपण केलं तर म्युच्युअल प्रॉस्पेरिटी वी कॅन अचीव्ह. परस्पर समृद्धी आपण आयुष्यामध्ये मिळवू शकू. कळलं का? हो, येस सर. Yes, sir. आणि मग ह्या सर्व गोष्टींची जाणीव जर आपण केली तर आपल्यामध्ये योग्य समज विकसित होते. लक्षात घ्या ना, राईट अंडरस्टँडिंग इज द आउटकम ऑफ प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. जे काय आत्मशोधाची प्रक्रिया आहे त्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचं रिझल्ट काय आहे तर योग्य समज आपल्यामध्ये आणण्याचं काम सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे आत्मशोध करतं. कळलं का? काय अडचण No, sir. असेल तर No, विचारू sir. शकता, असेल तर विचारू शकता. चर्चा झाली पाहिजे. तुमचे डाऊट्स काय असतील तर जागेवरती सॉल्व्ह झाले पाहिजेत. नसतील डाऊट्स तर आपण जाऊया पुढे. जाऊया पुढे. येस सर. अंडरस्टँडिंग नॅचरल ऍक्सेप्टन्स, नैसर्गिक स्वीकृती हे काय आहे हे समजून घेण्यासाठी आता आपण जातोय पुढच्या लेवलला. बेसिस ऑफ राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज. आवाज थोडासा बघा, म्यूट करा. हॅलो, स्क्रीन दिसते का? Yes, sir. Yes, sir. Sir. नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आहे हे समजून घेण्यासाठी आता जातोय आपण पुढे. नॅचरल ऍक्सेप्टन्स हाच काय आहे तर बेसिस ऑफ राईट अंडरस्टँडिंग, योग्य समजेचा हा पाया आहे म्हणूया आपण. बघा, नॅचरल ऍक्सेप्टन्स. आता नॅचरल ऍक्सेप्टन्स आणि ऍक्सेप्टन्स ह्या दोघांमध्ये फरक आहे. डिस्टिंग्विशिंग बिटवीन ऍक्सेप्टन्स अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स. नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे नैसर्गिक स्वीकृती आणि ऍक्सेप्टन्स म्हणजे नुसतंच स्वीकारणं. या दोघांमध्ये फरक आहे. फरक आहे? हॅलो, विचार करा. नुसतंच स्वीकारणं आणि नॅचरल ऍक्सेप्टन्सने स्वीकारणं ह्या दोघांमध्ये फरक आहे. येतंय का लक्षात? आपण बऱ्याचदा गोष्टी स्वतःच्या लेवलवरती पडताळून न पाहताच आपण, आपल्या घरातले लोक सांगतात आहेत, समाजातली लोक सांगतात आहेत, आपला मित्र आपल्याला सांगतोय, आपली मैत्रीण आपल्याला सांगते म्हणून आपण आहे असं स्वीकारून पुढे जातो. हे चुकीचं आहे ना, त्याला नुसतं स्वीकारणं म्हणायचं आहे. नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय? नैसर्गिक स्वीकृती, वेअर यू विल बी व्हेरीफाईंग दॅट प्रपोजल ऑन युअर ओन बेसिस, स्वतःच्या ऑन दी ओन राईट्स म्हणू आपण. स्वतःच्या योग्यता अयोग्यतेवरती तुम्ही त्या गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर स्वीकारता, त्याला मग नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणतोय आपण. नॅचरल ऍक्सेप्टन्स हॅज टू डू अँड विथ समथिंग फंडामेंटल. नैसर्गिक स्वीकृती ही काय आहे? असं काहीतरी मूलभूत आहे, समथिंग फंडामेंटल आहे, समथिंग रिलेटेड टू आवर पर्पज. आपला जो काही हेतू आहे
त्या हेतूला धरून आहे. समथिंग रिलेटेड टू अवर बेसिक डिझायर, आपल्या ज्या काय मूलभूत इच्छा आहेत त्यांना ते काय आहे धरून आहे म्हणूया आपण. ठीक आहे. वेन वी आस्क अ क्वेश्चन, ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतोय ना, वी गेट अ डेफिनेट आन्सर, त्यावेळेस आपल्याला निश्चितच त्याचं उत्तर भेटतं. कशामुळे तर फ्रॉम अवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, नैसर्गिक स्वीकृतीमुळे आपल्याला नक्कीच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भेटतं म्हणून आपण. फॉर एक्झाम्पल, मग इकडे क्वेश्चन काही एक्झाम्पल दिलेत, त्याची उत्तर तुम्ही द्यावीत. इज हॅपीनेस नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे, और इज अनहॅपीनेस नॅचरली ऍक्सेप्टेबल? ह्या दोघांमधलं कुठलं नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे? और नी दोन वाक्य जोडलेली आहेत. इज हॅपीनेस नॅचरली ऍक्सेप्टेबल और इज अनहॅपीनेस नॅचरली ऍक्सेप्टेबल? ह्या दोन्ही और नी जोडलेल्या वाक्यांमध्ये कुठलं वाक्य हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे? हॅपीनेस. हा, हॅपीनेस इज नॅचरली ऍक्सेप्टेबल, बरोबर का? येस सर. Yes, sir. अनहॅपीनेस हे नैसर्गिकरित्या स्वीकृत करण्यासारखं नाहीये. मग नॅचरली ऍक्सेप्टेबल गोष्टी ह्या चांगल्या असतात म्हणूया आपण. आपल्याला नैसर्गिकरित्या त्याची स्वीकृती आहे आपोआप होत असते, का तर आपण ह्युमन बिईंग आहोत. पुढचा प्रश्न आहे, पुढचं एक्झाम्पल आहे, इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल टू लिव्ह इन रिलेशनशिप? नातेसंबंधामध्ये जगणं हे नैसर्गिक स्वीकृती करण्यासारखं आहे का? और इन अपोजिशन म्हणजे विरोधाच्या भावनेमध्ये जगणं हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे? दोघांमधलं कुठलं नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे सांगा. हॅलो, Live in relationship. हा, लिव्हिंग इन रिलेशनशिप इज नॅचरली ऍक्सेप्टेबल. हा, नातेसंबंधामध्ये जगणं आहे हे नैसर्गिकरित्या स्वीकृत करण्यासारखं आहे, ना की एकमेकांच्या विरोधाची भावना ठेवत जगणं आहे. पुढचा तिसरा महत्वाचा भाग आहे, व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल? टू नर्चर युअर बॉडी और टू एक्सप्लॉइट युअर बॉडी? कुठला असणार मग? To nurture. टू नर्चर. हा, टू नर्चर युअर बॉडी इज नॅचरली ऍक्सेप्टेबल. आपल्या बॉडीचं पालन पोषण करणे हे नैसर्गिकरित्या स्वीकार करण्यासारखं आहे, ना की आपल्या बॉडीचं शोषण करणे. आपल्या बॉडीचं जर शोषण होत असेल तर मग तिकडे ते नॅचरली ऍक्सेप्टेबल नाहीये, लक्षात घ्या. आपल्या बॉडीचं आपली बॉडी नर्चर झाली पाहिजे, म्हणजे काय, पालन पोषण आपल्या बॉडीचं आपण केलं पाहिजे, त्याच्यासाठी तिकडे ते नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. फॉर ऑल दीज क्वेश्चन्स, वरचे जे काही 3 एक्झाम्पल्स होते त्या प्रत्येक प्रश्नांसाठी वी गेट अ डेफिनेट आन्सर. प्रत्येक वेळेस आपल्याला निश्चित आन्सर मिळतंय का? यस, येस सर. Yes, sir. कधी मिळतंय? वेन वी रेफर टू आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स. ज्या वेळेस आपण आपल्या नैसर्गिक स्वीकृतीला रेफर म्हणजे काय, त्याचा संदर्भ घेतोय, त्याचा संदर्भ घेतल्यामुळे आपल्याला वी गेट ए डेफिनेट आन्सर, आपल्याला निश्चित उत्तर मिळतात. ऑन अदर हँड, दुसऱ्या बाजूला काय बघा आता, वी हॅव अन ऍक्सेप्टन्स, नुसतं स्वीकार करण्याचा कल पण आपला असतो. वी हॅव अन ऍक्सेप्टन्स, मग तो आपला स्वीकार करण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या थोड्याशा बघा कशा असतात, फॉर अवर लाईक्स और डिसलाईक्स. आपल्याला आयुष्यात काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, ह्याच्यावरती आपलं स्वीकारण्याची मनस्थिती असते म्हणून आपण. असते का हो? येस सर. काही गोष्टी आपल्याला आवडल्यामुळे आपण त्यांचा स्वीकार करतो. मग हे प्रत्येक वेळेस बरोबर असू शकेल का? नो सर. नो सर. नो सर. मग आवडीवरती आपण आपल्या आवडीला आपण स्वीकारून जाणं हे बरोबर आहे का? का आपल्या आवडीला नॅचरल ऍक्सेप्टन्सनी पडताळून पाहून स्वीकारणं, ह्या दोघांपैकी कुठलं मग योग्य? नॅचरल ऍक्सेप्टन्स स्वीकार.
हा नॅचरल ऍक्सेप्टन्सनीच गोष्टींना स्वीकारणं म्हणूया आपण. दॅट इज राईट. आपल्याला काही गोष्टी आवडतात आहेत, काही गोष्टी आवडत नाहीत. ज्या गोष्टी आवडतात आहेत त्या गोष्टींना आपण स्वीकारतो नॉर्मली, जनरली, बरं का. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टींना आपण स्वीकारत नाही. त्याचं छोटस एक्झाम्पल, अभ्यास करणे, टू डू स्टडी इन इंजिनिअरिंग म्हणू आपण. टू डू स्टडी इन इंजिनिअरिंग, इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? Yes, sir. आता इथे काही जणांना अभ्यास करणे आवडतच नाही, त्याच्यामुळे ते मग ह्या गोष्टीला स्वीकारतच नाहीत की अभ्यास करणे इंजिनिअरिंग मध्ये हे कसं आहे बघा ना. नॅचरली ऍक्सेप्टेबल जरी असलं तरी ते आवडत नसल्यामुळे म्हणू आपण आपण त्या गोष्टीला स्वीकारत नाही, आपण अभ्यास करत नाही आणि एक्झाम मध्ये मग नापास होतो. बरोबर का हो? येतं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. त्याच्यामुळे काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी नाही आवडत, इकडे न पाहता नॅचरली ऍक्सेप्टेबल काय आहे ते. अभ्यास केल्यामुळे आपलं करिअर घडणार आहे हे पडताळून आपण पाहिलेलं आहे. 12वी पर्यंत आज आपण इथपर्यंत आलेलो आहे. अभ्यास केलं तरच आपण पुढे आलेलो आहे म्हणूया आपण. मग आपल्याला नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे तो. अभ्यास केलं तरच आपली प्रगती होणार आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास होण्यासाठी पण आपल्याला मदत होणार आहे. त्याच्यासाठी तिकडे नॅचरल, कळलं का हे एक्झाम्पल? हॅलो, असे बरेच Yes, sir. एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही विचार करा. काही गोष्टी आपल्याला आवडतात म्हणून आपण तो स्वीकारून त्या करत बसतो. नॅचरल ऍक्सेप्टन्सला आपण घेतच नाही विचारामध्ये, आणि मग नंतर आपल्याला आपला वेळ जातो, आपली एनर्जी जाते वाया, आणि मग आपल्याला फक्त रिग्रेट करणे आहे, पश्चाताप करणे, ह्याच्याशिवाय आपल्या हातामध्ये काय नाही राहत. मग इकडे काय म्हणलंय, ऑन दी अदर हँड, दुसऱ्या बाजूला वी हॅव अन ऍक्सेप्टन्स, आपल्याकडे फक्त स्वीकारतो आपण काही गोष्टी, ठीक आहे, फॉर आवर लाईक्स ऑर डिसलाईक्स. आपल्याला काही गोष्टी आवडतात म्हणून आपण स्वीकारतो म्हणूया. अझम्पशन्स, काही गोष्टी आपण मानलेल्या आहेत म्हणून स्वीकारतो. घरामध्ये काही गोष्टी आपल्या नातेवाईकांनी मानलेल्या आहेत म्हणून आपण त्या गोष्टी स्वीकारतो. मग हे चुकीचं का बरोबर? हॅलो, चुकीचं आहे सर. हा, हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. हा, तर इथे तुम्ही घरामध्ये ह्याची चर्चा करून ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. काही गोष्टी उगाचच मानलेल्या आहेत घरामध्ये, आणि त्या मानलेल्या गोष्टींनाच आपण स्वीकारून आपलं आयुष्य जगत जर असेल तर ते चुकीचं आहे. नॅचरल ऍक्सेप्टन्सनीच ते समजून घेऊन मगच त्यांचा स्वीकार केला पाहिजे. प्री कंडिशनिंग म्हणजे काही वेळेस काही अटी ठेवल्या जातात, त्या अटींची पूर्तता झाली तरच त्या गोष्टी आपण स्वीकारतो. त्याला प्री कंडिशनिंग म्हणलेलं आहे. म्हणजे काय, मला जर गाडी घेऊन दिली तरच मी इंजिनिअरिंग करतो. येतं का लक्षात? आई वडिलांसमोर तिकडे प्री कंडिशनिंग ठेवलेली आहे मुलांनी. त्यांच्या प्री कंडिशनिंग काय आहे, मला जर गाडी दिली तरच मी इंजिनिअरिंग करणार, पुढे शिकणार, नाहीतर शिकणार नाही. ह्याला काय म्हणायचं? प्री कंडिशनिंग. म्हणजे काही गोष्टींच्या अटी ठेवून त्याचा स्वीकार केला जाणं. येतंय का लक्षात काय म्हणायचंय, कसं म्हणायचं? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. काही लीडर्स तिकडे अटी ठेवतात, मला जर निवडून दिलं तर मी हे करणार, निवडून नाही दिलं तर काय नाही करणार. बरोबर का? Yes, sir. Yes, sir. निवडून जरी नाही आलं तरी करा की त्या गोष्टी आहे. येतं का लक्षात? ह्या वर्षी नाही आलं तर पुढच्या वर्षी देतील लोक तुमचं काम बघून. माहित नाही कसं म्हणायचंय. बरोबर का? ठीक आहे. बरोबर. प्री कंडिशनिंग जे आहे त्या प्री कंडिशनिंगनी प्रॉब्लेम आहेत बघा. आपण प्रत्येक वेळेस घरामध्ये सुद्धा आहे ना कंडिशन्स ठेवत असतो. त्याला प्री कंडिशनिंग म्हणलेलं आहे. असं असं झालं तर मी असं असं करेन, नाहीतर नाही करणार. बरंच काही तिकडे बिलीफ्सला इकडे ब्लाइंड बिलीफ्स म्हणूया आपण. काही अंधश्रद्धा असतात, त्या अंधश्रद्धांना पण आपण स्वीकारतो नकळतपणे आयुष्य जगत असताना. मग हे चुकीचं का बरोबर? अंधश्रद्धांना स्वीकारणे हे चुकीचं का बरोबर? चुकीचं आहे सर. चुकीचं आहे. हा, ह्याचा विचार करा बरं का. आणि जरी स्वीकारू वाटलं, एखादी अंधश्रद्धा स्वीकारू वाटलं, तरी काय करा, त्याचं नॅचरल ऍक्सेप्टन्सनी मग ते स्वीकारा. बरोबर? Yes. वर्ल्ड व्ह्यूज, काही जगाचे व्ह्यूज असतात. ते जगाचे व्ह्यूज
समजून म्हणजे बघा आहे ना, जगाचे जे काही व्ह्यूज आहेत ते जगाचे व्ह्यूज आपण आहे अशी स्वीकारतो. आज सगळं जग, सगळा समाज पैशाच्या मागे लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण पैसा म्हणजे सर्वस्व आहे असं समजून, असं स्वीकारून म्हणू आपण आपलं आयुष्य जगायला चालू करतो. येतं का लक्षात? का तर सगळ्या जगाचा सध्या व्ह्यू काय आहे? मनी इज एव्हरीथिंग. पैसा म्हणजे सर्व काही आहे असा वर्ल्ड व्ह्यू आहे ना, पूर्ण जगाचा सध्या व्ह्यू झालेला आहे. तो पर्स्पेक्टिव्ह आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या समाजामध्ये सगळीकडे पैसा म्हणजे सर्वस्व आहे असं मान्य केलेलं आहे प्रत्येकाने आहे. आणि हे मान्य करून स्वीकारलंय विशेष म्हणजे बरं का. आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम आहेत. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काही दृष्टिकोन असतात ते आपण स्वीकारतो, असं बरंच काही एक्सेट्रा एक्सेट्रा आहे. बट दीज मे ऑर मे नॉट बी नॅचरली ऍक्सेप्टेबल टू अस. ह्यातले काही नैसर्गिकरित्या स्वीकृत करण्यासारखे असतील किंवा नसतील. येतं का लक्षात? दुसऱ्या साईडला यस. हॅलो हॅलो, येस सर. येस सर. समजलं का? काय अडचण? नो सर. नो सर. काय झालं बघा, गोल फिरायला लागलं बरं का. ऑफकोर्स मग निश्चितच आहे ना, ऑल ऍक्सेप्टन्सेस आर नॉट रॉंग. सगळेच जे काही गोष्टी स्वीकारणार आहोत आपण त्या सगळ्याच चुकीच्या आहेत असं पण नसतं. बऱ्याच काही त्यातल्या चुकीच्या पण असू शकतात आणि काही बरोबर पण असू शकतात. आपण स्वीकार केलेल्या गोष्टी ह्या सगळ्याच बरोबर असतील, सगळ्याच चुकीच्या असतील असं नसतं, असं म्हणलंय ना. अर्थातच फक्त काय केलं पाहिजे? पासिंग देम. ह्या सगळ्या ऍक्सेप्टन्सेसना, सगळ्या स्वीकार केलेल्या गोष्टींना पासिंग थ्रू आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, आपल्या नैसर्गिक स्वीकृतीच्या वरतून आपण काय केल्या पाहिजेत? त्या पाठवल्या पाहिजेत. त्याच्याद्वारे आपण पडताळून पाहायला पाहिजेत, पासिंग केलं पाहिजे. वाईल व्हॅलिडेट, त्याचं प्रमाणीकरण करताना, वाईल नाही ना, विल व्हॅलिडेट, आणि त्याचं प्रमाणीकरण होईल मग आपण म्हणूया. ठीक आहे. देम अँड कॉन्ट्रीब्यूट टू आवर सेल्फ कॉन्फिडन्स. आणि त्याची प्रचिती आहे ना, त्याचा रिझल्ट काय असेल, त्याचा परिणाम काय असेल, तर स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास आपला वाढेल. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. आपला स्वतःचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर नॅचरल ऍक्सेप्टन्सनी गोष्टी समजून घ्या. सेल्फ एक्सप्लोरेशन, आत्मशोध करायला चालू करा. डेफिनेटली यू विल बिकम अन कॉन्फिडंट पर्सन. तुम्ही एक आत्मविश्वासी व्यक्ती आहे होण्यासाठी आपल्याला मदत होईल आहे. मग काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही गुणधर्म म्हणू आपण. कशाचे? नॅचरल ऍक्सेप्टन्सचे, नैसर्गिकरित्या स्वीकृत करण्याच्या काही गुणधर्म दिलेले तिकडे आहे ना. इट डज नॉट चेंज विथ टाइम. नॅचरल ऍक्सेप्टन्स हा वेळेनुसार म्हणू आपण, वेळेनुसार तो बदलत नाही. 2 वर्षापूर्वी पण नॅचरल ऍक्सेप्टन्स जो काही आहे तो तसाच होता. 2 वर्षानंतर भविष्यामध्ये पण तो तसाच राहणार. इट मीन्स इट इज नॉट चेंजिंग ऍज पर टाइम. त्यालाच आपण युनिव्हर्सल म्हणून एक गाईडलाईन पाहिली होती, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजची. बरोबर. येस सर. Yes, sir. येस सर. इट डज नॉट चेंज विथ प्लेस. इट डज नॉट चेंज विथ प्लेस म्हणजे हे जागेनुसार सुद्धा बदलत नाही. समजा उद्या तुम्ही कलेक्टर झाला म्हणू आपण, ठीक आहे. मला वाटतं जिल्हा त्यांच्या हातात असतो, बरोबर का? येस. येस सर. मग तुमच्या हातामध्ये जिल्हा आहे बरं का. जिल्ह्याच्या बाहेर तर आपण जाऊ नाही शकत, ठीक आहे, कलेक्टर म्हणून. मग मोस्टली कसं होतं बघा आहे ना, तुम्ही ज्या गावाचा असताय ना त्या गावाचा जास्त विचार करता नॅचरली, बरं का, नॅचरली. आणि तुमचं गाव सोडून बाकीचे पण तालुके त्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि तुम्ही जिल्ह्याचा प्रमुख आहात. पूर्ण जिल्ह्याला न पाहता तुम्ही फक्त तुमच्या गावाची डेव्हलपमेंट करता. हे चुकीचं का बरोबर? चुकीचं आहे. चुकीचं आहे.
सध्या जिल्हा जर चुकीचं आहे. अख्खा तुमच्या ताब्यात असेल तर त्या जिल्ह्याचा विकास करणं, जिल्ह्यात म्हणजे प्लेस नुसार तुम्ही चेंज नाही व्हायला पाहिजे. मी ह्या गावाचा आहे म्हणून ह्या गावाच फक्त बघणार, बाकीच्या गावाचं बघा काय. मग नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय आहे, तर ते प्लेस नुसार पण चेंज नाही होत. मी माझ्या जिल्ह्यात जरी असेल तरी ह्युमन सारखंच वागेन, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलो तरी ह्युमन सारखंच वागेन, दुसऱ्या कंट्रीमध्ये जरी गेलो, उद्या दुसऱ्या देशामध्ये जरी गेलो तरी मी ह्युमन म्हणूनच वागेन. प्लेस नुसार चेंज नाही होत आहे ना नॅचरल ऍक्सेप्टन्स. अमेरिकेत जरी गेलो तरी नॅचरल ऍक्सेप्टन्स आहेच तिथे. प्रमाण कमी असेल, तिथल्या लोकांमध्ये जास्त अॅनिमल कॉन्शियसनेस आहे, जीवचेतनेमध्ये जगतात ती लोक. येतं का लक्षात बघा. जर आपण डेव्हलप्ड कंट्रीज आणि इंडिया या दोन देशांचा विचार केला तर डेव्हलप्ड कंट्रीज ह्या जास्त अॅनिमल कॉन्शियसनेस मध्ये जगत आहेत. ह्याचा अभ्यास करा तुम्ही. आणि तुम्हाला जर मी म्हणलेलं व्हेरीफाय करून जर वाटलं तर कधीतरी म्हणा येस सर. ठीक आहे. ठीक आहे. इट डज नॉट चेंज आहे ना विथ द इंडिव्हिज्युअल. प्रत्येक व्यक्तीसाठी हे बदलत नाही नॅचरल ऍक्सेप्टन्स. येतं का लक्षात बघा. उद्या तुम्ही अधिकारी म्हणून खुर्चीवर बसलेला आहे, एक गरीब आलाय तुमच्या समोर आणि एक श्रीमंत आलाय, दोघांना तुम्ही सेम ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, बरोबर का हो? येस सर. नॉर्मली कसं होतं, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला आधी त्याचा आधी प्रॉब्लेम ऐकून घेतला जातो. होतं का असं? हो. हो सर. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. इट डज नॉट चेंज. नॅचरल ऍक्सेप्टन्स इज नॉट चेंजिंग विथ द इंडिव्हिज्युअल. मग कधी कधी हा माझ्या गावचा आहे म्हणून त्याचं काम आधी करायचं, आणि हा दुसऱ्या गावचा आहे त्याचं काम नाही करायचं किंवा त्याचं काम निवांत करायचं. अशा बऱ्याच गोष्टी. मग तिकडे बऱ्याच ठिकाणी कधी कधी जात बघितली जाते, समोर आलेल्या व्यक्तीची काय आहे, कधी कधी त्याचा धर्म बघितला जातोय, बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. काळा आहे, गोरा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, अशा गोष्टी बघून मग त्या गोष्टी केल्या जातात. तर नॅचरल ऍक्सेप्टन्स कसा आहे, तो बदलत नाही. व्यक्ती जरी बदलल्या तरी तो नॅचरल ऍक्सेप्टन्स बदलत नाही. आलं का लक्षात? येस सर. इट इज अनकरप्टेड अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स इज अनकरप्टेड. भ्रष्टाचार विरहित असा नैसर्गिक स्वीकृती असते, लक्षात घ्या. करप्शन कशा कशाने होऊ शकतं? लाईक्स आणि डिसलाईक्सनी होऊ शकतं. आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत हे करप्शनच आहे, लक्षात घ्या. अझम्पशन्स, आपल्या काही मान्यता आहेत, बिलीफ्स म्हणजे अंधश्रद्धा आहेत आपल्या, आणि ह्या तीन गोष्टींनी करप्शन होत असतं, लक्षात घ्या. येतं का लक्षात? येस. नॅचरल ऍक्सेप्टन्स इज इनेट. इनेट म्हणजे तो नैसर्गिक आहे. नैसर्गिक स्वीकृती ही नैसर्गिक आहे. अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर बिईंग. आवर बिईंग म्हणजे हे कसं वाचायचं? आवर ह्युमन बिईंग. आपल्या मानवी जीवनाचा हा काय आहे? पार्ट आहे. नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे हा मानवी जीवनाचा पार्ट आहे. वी डोंट नीड टू क्रिएट इट. हे निर्माण करायची गरज नाहीये. नॅचरल ऍक्सेप्टन्स हा ऑलरेडी आहे आपल्या, ज्यावेळेस आपला जन्म झाला, बरं का, मानव म्हणून म्हणतोय मी, ठीक आहे, त्यावेळेस पासून हा नॅचरल ऍक्सेप्टन्स आपल्या आतमध्ये असतो. त्याच्यामुळे इकडे म्हणलेलं आहे वी डोंट नीड टू क्रिएट इट. नॅचरल ऍक्सेप्टन्स तयार करायची गरज नाही आहे. इट इज डेफिनाइट. हे निश्चित आहेच. नॅचरल ऍक्सेप्टन्स हा निश्चित आहे. मग काय म्हणलं बघा पुढचं वाक्य, ऍज वी रेफर, याचा संदर्भ जर आपण घेतला आहे टू आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, कशाचा? तर नैसर्गिक स्वीकृतीचा आपण जर संदर्भ घेतला, वी बिकम सेल्फ रेफरन्शियल. आपण स्वतःच एक संदर्भ बनतो. वाक्य एकदम ताकदीचं आहे बघा. वी रेफर टू आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स व्हेन यू विल स्टार्ट ऍक्सेप्टिंग थिंग्स नॅचरली, किंवा नॅचरल ऍक्सेप्टन्स विथ द हेल्प ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. इफ यू आर रेफरिंग, मग काय होतो आपण? वी बिकम, आपण होतो. काय होतोय? तर सेल्फ रेफरन्शियल होतो. आपण स्वतःच एक संदर्भ व्हायला चालू होतो. येतं का लक्षात?
हॅलो, येस सर. येस सर. म्हणजे आपल्याला कोणाचा परत रेफरन्स घ्यायची गरज नाही आहे. आपण स्वतःच रेफरन्स असणार आहोत, आपण स्वतःच एक संदर्भ असणार आहोत. आणि हे जर झालं तर सगळ्यात मोठी गोष्ट होईल बघा. आपण स्वतः सेल्फ रेफरन्शियल जर झालो आहे ना, आपण स्वतःच एक संदर्भ झालो. आणि हे संदर्भ स्वतःच संदर्भ होणं हे कधी शक्य आहे हो? वेन वी विल स्टार्ट अँड रेफरिंग आवर ओन नॅचरल ऍक्सेप्टन्स. आपण स्वतःच जर नैसर्गिकरित्या गोष्टींचा संदर्भ घेत राहिलो तर आपणच स्वतः काय होतोय, स्वतःचा संदर्भ होतोय. अलग लक्षात? वाक्य थोडस बघा आहे ना, महत्वाचं आहे. काय अडचण असेल तर विचार. हॅलो, नो सर. टू कन्क्लूड, मग निष्कर्षाला आपण आलोय म्हणूया आता. द कम्प्लीट प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन, ही जी काही संपूर्ण आत्मशोध घेण्याची जी काही प्रक्रिया आहे ना, इल्ड्स रिझल्ट्स म्हणू आपण. त्याचा परिणाम काय आहे तर राईट अंडरस्टँडिंग ऍज द टँजिबल आउटकम. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज, ही स्पष्ट व निश्चित असा रिझल्ट आहे म्हणून आपण, त्याचा परिणाम आहे असं म्हणूया. म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशनचा रिझल्ट, परिणाम काय आहे तर योग्य समज आहे. योग्य समज जर आपल्यामध्ये यायची असेल तर आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन, आत्मशोधाची प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. जाऊया पुढे. येस सर. येस सर. दिस इज द लास्ट स्लाइड, जिकडे आपला हा पॉइंट संपेल. राईट अंडरस्टँडिंग ऑब्टेन्ड थ्रू सेल्फ एक्सप्लोरेशन कॅन बी रेकग्नाइज्ड ऍज फॉलोज. योग्य समज जी काय आहे ते आत्मशोधामुळे आहे ना कशी ओळखली जाते तर खाली काही पॉइंट दिलेत. इट इज ॲश्युरिंग आहे, हे खात्री करण्यासारखं आहे. काय? सेल्फ एक्सप्लोरेशन आणि राईट अंडरस्टँडिंग, योग्य समज आणि आत्मशोध, ह्या दोन्ही गोष्टी ॲश्युरिंग आहेत. ॲश्युरिंग म्हणजे खात्री करण्यासारख्या आहेत. इट इज सॅटिस्फाईंग, ह्या गोष्टींनी समाधान मिळण्यासारखे आहेत म्हणून आपण. इट इज युनिव्हर्सल, ह्या सार्वत्रिक आहेत. सार्वत्रिक आहेत म्हणजेच टाइम, स्पेस आणि इंडिव्हिज्युअल. टाइम म्हणजे वेळ, स्पेस म्हणजे प्लेस, प्लेस म्हणजे स्थळ घ्या, जागा घ्या. इंडिव्हिज्युअल म्हणजे कुठल्या पण व्यक्तीसाठी आहे, हे चेंज नाही होत. त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज युनिव्हर्सल. बरोबर का? हॅलो, येस सर. येस सर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर ह्या तिन्ही, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर ह्या तिन्ही काळामध्ये हे बदलत नाही. स्पेस म्हणजे काय? इट इज द सेम ऍट ऑल प्लेसेस ऑर ऍट ऑल लोकेशन्स. प्रत्येक जागेसाठी हे सेम राहतात गोष्टी. इंडिव्हिज्युअल म्हणजे इट इज द सेम फॉर एव्हरी ह्युमन बिईंग. प्रत्येक मानवासाठी ह्या गोष्टी सेम राहतात. In case the outcome of self-exploration does not fulfill any of the above three criteria, it means that it is not the right understanding. ह्याच्या 3 वरती दिलेल्या गोष्टी आहेत, ह्याची जर ह्या गोष्टींची जर आहे ना परिपूर्ती होत नसेल आहे तर 100% योग्य समज आपल्यामध्ये नाही असं आपण समजायला पाहिजे. येतं का लक्षात? येस सर. इट कुड बी प्री कंडिशनिंग, मग त्या काही अटींद्वारे आपण काही गोष्टी करतोय ना, अँड वी हॅव मेड अ मिस्टेक, मग आपण आयुष्यामध्ये चुका करू शकतोय म्हणून आपण करणार आहोत. ठीक आहे. इन लुकिंग इन टू आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स, अँड सो वी नीड टू कंटिन्यू एक्सप्लोरिंग. त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्लोरिंग म्हणजे काय, शोधत राहायला लागणार आहे ना. सेल्फ एक्सप्लोरेशन हे करत राहायला लागणार आहे. जर आपण काही अटी ठेवून जर गोष्टी करत असेल तर आयुष्यामध्ये आपण चुका करत राहणार आहोत. आणि ह्या चुका जर आपल्या कमी करायच्या असतील तर नॅचरल ऍक्सेप्टन्स काय समजून घ्यायला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी आपलं कंटिन्यू एक्सप्लोरिंग, कंटिन्युअस, पूर्ण जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक वेळेस आपण काय केलं पाहिजे, सेल्फ एक्सप्लोरेशन केलंच पाहिजे. आत्मशोध हे केलंच पाहिजे. सेल्फ एक्सप्लोरेशन अल्टिमेटली रिझल्ट्स इन राईट अंडरस्टँडिंग. शेवटी आत्मशोध ह्याचा परिणाम काय असणार आहे तर योग्य समज असणार आहे.
योग्य समज जर आणायची असेल तर आत्मशोध करणं गरजेचं आहे. ऑफ द एंटायर एक्झिस्टन्स, अस्तित्वामध्ये असलेल्या सर्व गोष्टींसाठी आहे आपल्यामध्ये योग्य समज असली पाहिजे. दॅट इज रिअलायझेशन ऑफ को एक्झिस्टन्स, सहअस्तित्व सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्यासोबत सर्व गोष्टींचं अस्तित्व तितकंच महत्वाचं आहे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. मी काही विद्यार्थी, काही माणसं पाहतो आहे जे ह्या पृथ्वीवरती स्वतःच त्यांचं फक्त अस्तित्व आहे असं वागतात. ते बाकी कोणाचंच ह्या जगामध्ये अस्तित्व नाहीये असं समजतात. ते येतं का हो लक्षात? येस सर. येस sir. सर. तर तसं वागणं चुकीचं आहे. लक्षात घ्या, आपलं अस्तित्व हे दुसऱ्यांमुळे आहे, आपल्या फॅमिलीमुळे आहे, समाजामुळे आहे, निसर्गामुळे आहे. ही जाणीव ठेवणं म्हणजेच सहअस्तित्वामध्ये जगणं आहे. म्हणून तिकडे म्हणलं रिअलायझेशन ऑफ को एक्झिस्टन्स, सहअस्तित्व समजून घेणं. अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी, सुसंवाद म्हणजे काय हे समजून घेणं. सुव्यवस्थित गोष्टी काय आहेत हे समजून घेणं. अँड कंटेम्प्लेशन ऑफ रिलेशनशिप्स, नातेसंबंधांचं चिंतन करणं. ह्या सर्व गोष्टी सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये येतात आणि सेल्फ एक्सप्लोरेशननी आपल्याला योग्य समज येते. कळलं का? येस सर. Yes, sir. सर. आता आपल्याकडे एक 10 ते 15 मिनिटं आहेत बरं का. तर मला तुम्ही काही एक्झाम्पल सांगायचे नॅचरली ऍक्सेप्टन्स. आता बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या इकडे नॅचरल ऍक्सेप्टन्सच्या, ठीक आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या, सेल्फ एक्सप्लोरेशनची प्रोसेस पाहिली. मग अशी काही समाजामधली किंवा घरामधली किंवा निसर्गामधली अशी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देता येतील का ज्या नॅचरली ऍक्सेप्टेबल गोष्टी असतील किंवा नसतील? हॅलो, येस सर. Yes, sir. कोण सांगेल पहिलं एक्झाम्पल? Who will give first example of natural acceptance? Hello. ट्रूथ. Truth. Truth is वाक्यपूर्ण. नॅचरल ऍक्सेप्ट. हाँ, truth is natural acceptance. Very good. Next. विश्वास. Trust. ठीक आहे. 9 व्हॅल्यूज बरं का. 9 व्हॅल्यूज आर नॅचरली ऍक्सेप्टेबल. आपण असं ऍक्सेप्ट करूया. दुसरे काही एक्झाम्पल्स रिस्पेक्ट. सांगितलं की आताच 9 व्हॅल्यूज ह्या नॅचरली ऍक्सेप्टेबल आहेत. ते सोडून दुसरं एक्झाम्पल द्या आता. रिस्पॉन्सिबल. काय म्हणलं बघा. हॅलो, प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्या की काहीतरी. प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय आहेत का बघा. हॅलो, मी एक विचारतो, त्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल नॅचरल ऍक्सेप्टन्सची एक्झाम्पल्स कशी असतात बरं का. उत्पन्न 1 लाखाच्या पुढे असून सुद्धा, ठीक आहे, ते 1 लाखाच्या आत आणून दाखवणे आणि त्याचं कागदपत्र प्रोड्यूस करणे, इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? नो नो. No, sir. मग हे माहित असून पण आपण करतो आणि त्याच्यामुळे आपण, आपला देश महाग आहे बघा. याचा विचार करा कुठेतरी खोलात जाऊन. आज तिकडे 1000-2000 रुपये दिले की तुमचं उत्पन्न 10 लाख जरी असलं तरी 1 लाख दाखवलं जातं कागदावरती. मग इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर नाही दिलं तरी चालेल. मला उत्तर चांगली देतात सगळेच, ठीक आहे, पण ते नॅचरली ऍक्सेप्टन्सनी लक्षात न घेता आहे ना, आपण असं जगत राहिल्यामुळे बघा आहे ना सगळीकडे दुःख दिसतं आपल्याला. ह्या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे. लक्षात घ्या.
हे एक एक्झाम्पल आहे ना, इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल ऑर नॉट, असं काही एक्झाम्पल देता येईल का अजून? तुम्ही एका दवाखान्यामध्ये गेलेला आहात, तुमचा नंबर 100वा आहे, तुम्ही तिकडे 500ची नोट काढता, कंपाऊंडरला देता आणि 100 नंबर वरून तुमचा डायरेक्ट 1 नंबरला येतो तिकडे, तुम्ही ट्रीटमेंट घेऊन घरी जाता. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? हॅलो, याचा विचार कर. No. No, sir. Corruption, sir. Not naturally acceptable. याचा विचार करा. असे 100ची 500ची नोट देऊन ट्रीटमेंट करणारे डॉक्टर सुद्धा आहेत आणि पैसे देऊन ट्रीटमेंट करून घेणारे आपल्यासारखे ह्युमन बिईंग सुद्धा आहेत. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. लाच घेणे सर, लाच घेणे. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, लाच घेणे, त्यालाच काय म्हणणार बघा, ब्राईब म्हणतात, ब्राईब इंग्लिश मध्ये. Corruption, sir. Corruption. हा, तो भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. ब्राईब म्हणजे काय? लाच घेणे. लाच घेणे हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. भ्रष्टाचाराचे बरेच प्रकार आहेत, लक्षात घ्या. त्यातलं लाच घेणे म्हणजेच भ्रष्टाचार, एवढंच माहिती आपल्याला आहे. त्या भ्रष्टाचाराचे बरेच टाईप आहेत, ते समजून घ्या. येतं का लक्षात? Yes, sir. हा, मी एका विशिष्ट जातीचा माणूस आहे आणि लोक जर माझ्याकडे आली तर मी जात बघून, बरं का, माझ्या जातीच्या लोकांना प्राधान्य देतो पहिलं. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? No, No, sir. sir. No, sir. No, sir. या सगळ्या गोष्टींचा विचार करा बरं का. ऍज अ ह्युमन बिईंग आहे ना, ऍज अ ह्युमन बिईंग ऍक्च्युली विल हॅव टू बिहेव लाईक अ ह्युमन आहे. मानवाप्रमाणे आपण जगलं पाहिजे. आपण तिकडे गोष्टींना व्यवस्थितपणे पाहूनच. कुठल्या तरी एका डिव्हिजन मधून मला एका विद्यार्थिनीने सांगितलं तिकडे की आपली जी फी आहे कास्ट नुसार कमी जास्त होते. मग हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का हो? खरं विचार करा ना. छान उदाहरण सांगितलं. कुठल्या डिव्हिजन मधनं आलं ते माहित नाही मला. ह्या गोष्टीचा विचार करा. येतं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळी फी. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? हा मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत कुठल्याच सरकारने आहे ना, गव्हर्नमेंटनी आहे ना, ह्या गोष्टीचा विचार केलेलाच नाहीये. लक्षात घ्या. जाती धर्मांवरती आपल्यामध्ये फूट पाडून म्हणू आपण राज्यच केलेलं आहे त्यांनी. इंग्रज जरी गेले तरी राजकारण इंग्रजांच्या वृत्तीनुसारच राज करतात आहेत. यस, विचार करा ह्या गोष्टीचा. बरोबर का? Yes, sir. Yes, sir. नॅचरल ऍक्सेप्टन्स रस्ता असतो 3 करोडचा. तो रस्ता कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सिव्हिल इंजिनियरच असतो. तो काय करतो? 3 करोड त्या रस्त्यामध्ये न घालता रस्ता बनवायचा 1 करोडचा, 2 करोड जे आधीमध्ये सगळे लोक असतात त्यांचे खिशे भरण्यासाठी वापरला जातो आणि रस्ता 1 करोडचा, 3 करोडचा रस्ता 1 करोड मध्ये बनवून दिला जातो. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? No, sir. No, No, sir. sir. मग तो जो काय रस्ता बनवलेला आहे तो 1-2 महिन्यामध्ये त्या रस्त्यामधनं खडी वापस बाहेर निघते, खड्डे पडतात, 10-15 लोक त्या रस्त्यावर मरतात. किती वाईट अवस्था आहे बघा हे. त्या रस्त्यात खड्डे पडतात, खड्डे पडून रात्रीच्या वेळेस एखाद्याला दिसत नाही तो खड्डा, त्या खड्ड्यात गाडी स्लिप होऊन कुठेतरी झाडावरती उडून एखाद्या मानवाची तिकडे मरण पावतो म्हणून आपण. ह्याला जबाबदार कोण आहे बरं का? ह्याचा पण विचार करा ना. नॅचरल ऍक्सेप्टन्स हा महत्वाचा आहे. आपल्यातला माणूस जागा नाही येतो आहे.
फक्त फिजिकल फॅसिलिटीच्या सगळे महाग लागल्यामुळे म्हणू आपण. प्रत्येकाला पैसाच महत्वाचा आहे ना. त्या व्हॅल्यूज नुसत्या त्या पेपरवरती राहिल्या, कागदावरती राहिल्या, पुस्तकामध्ये राहिल्या, त्या नुसतं बोलायसाठी राहिल्या त्या. ठीक आहे. हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये आपण आत्मसात करून आपण पुढे गेलं पाहिजे. देन डेफिनेटली वी ऑल विल बिकम सेल्फ रेफरन्शियल म्हणूया आपण. आपण स्वतःचाच संदर्भ घेत आपण पुढे जायचं आहे. व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू मी, हा प्रश्न विचारतच आपण पुढे जायचंय. बरोबर का? येस सर. कोणाला अजून एखादं एक्झाम्पल देता येईल का? 4 मिनिट्स आहेत आपल्याकडे. सर जातीवरून आरक्षण बघा. हा, आरक्षण वगैरे. ठीक आहे, मोठा मुद्दा आहे तो. कसं आहे बघा ना, एक कुठल्या तरी वर्षापासून चालू व्हायला पाहिजे. कसं चालू व्हायला पाहिजे? शाळेमध्ये काय ते बघा ना, हॉस्पिटलमध्ये मुलगा किंवा मुलगी जन्मली की तिकडे दाखला काढला जातो. त्या दाखल्यावरती जात न लावता, वेगवेगळ्या जाती न लावता एकच जात लावली. कुठली? ह्युमन म्हणून, मानव म्हणून. येतं का लक्षात? हॅलो. सर. येस सर. मानव जात म्हणून जर लावली तिकडे, सगळे इथून पुढे जे कोण कुठल्या बरोबर. डू यू वॉन्ट टू से समथिंग मिस्टर पठाण? ठीक आहे, म्यूट केलं तुम्ही. अजून एखादं एक्झाम्पल? बरेच एक्झाम्पल्स आहेत. ह्या सगळ्या एक्झाम्पल्सला तुम्हाला आता हे वाचल्यानंतर अजून बऱ्याच काही गोष्टी तुम्ही घरामध्ये चर्चा करा. तुम्हाला बरीच एक्झाम्पल्स घरच्यांकडून पण मिळतील जे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहेत का. झालंय कसं बघा आहे ना, तुमचं अजून थोडंसं फ्रेश माइंड आहे म्हणू आपण. जन्मलेलं बाळ सुद्धा निष्पाप असतं सुरुवातीला, नंतर आपल्याकडूनच त्या वाईट गोष्टी शिकतं. येतं का लक्षात? आणि त्याचं जी प्युरिटी आहे ती प्युरिटी निघून जाते. जी पवित्रता असते ना, लहान बाळामध्ये असते ती जास्त. जसं जसं मोठं होईल त्याच्या घरामधले बहीण भाऊ म्हणा, आजोबा आजी, काका काकू, आई वडील हे सगळे त्याला शिकवतात आणि मग ते वाईट व्हायला चालू होतं. तुम्ही ऍक्च्युली मार्केटमध्ये, समाजामध्ये गेल्यानंतर, कंपनीमध्ये गेल्यानंतर अजून काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील, चांगल्या वाईट म्हणू आपण. बरोबर का? शेवटचा 1 मिनिट आहे आपल्याकडे. अजून एखादं एक्झाम्पल देता येईल का वेगळं? सर, हा? एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये एखाद्याने जर गुन्हा केला असेल तर त्याला दंड स्वीकारून त्यातून मुक्त केलं जातं. हा, बघा ना. Natural- इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? नो सर. काही लोकांकडे बर का पैसा एवढा असतोय, मग ते चुका करतात आणि केलेल्या चुका ह्या पैशाच्या स्वरूपात दुरुस्त करतात. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? नो सर. नो सर. काही लोक खून करून पैसा देऊन सुटतात. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? नो सर. एखाद्याकडे मास्क नाहीये, मास्क, त्याला फाईन लावला जातो मास्क नाहीये म्हणून. ठीक आहे, पण तो फाईन लावायच्या ऐवजी जर तेवढ्या जे काही फाईन घेतलेला आहे ना त्याचा त्याला मास्क दिला तर इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? येस सर. येस सर. येस. फाईन घेण्यापेक्षा मी काय म्हणतो बघा, हेल्मेट नाही म्हणून तिकडे अडवलं जातं आणि काय केलं जातंय? फाईन घेतला जातंय. का तर हेल्मेट नाही.
200 रुपये 500 रुपये फाईन घेतला जातो. फाईन घेतल्या घेतल्या तिकडे 200-500 रुपयाचं डायरेक्ट त्याला हेल्मेटच डोक्यावर घालूनच द्यायचं तिकडे. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? फाईन घेणं आहे हा मेन हेतू असेल तर मग ते चुकलं बघा आहे. येतं का लक्षात काय म्हणायचं कसं म्हणायचं? हॅलो. येस. सर सिरियसनेस आणणं हा हेतू असेल तर नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे ना. हा सिरियसनेस आणणं आहे. मग फाईननी जर सिरियसनेस येत असेल आणि माझ्याकडे पैसा भरपूर आहे तर मी काय करणार? प्रत्येक वेळेस मी फाईन भरण्याच्या मनस्थितीने जाणार पुढे. ते चुकीचं आहे ना. तुमची वृत्ती Sir. चुकली मग ती. हा ते चुकीचं आहे पण काही लोकांचा ऍटिट्यूड असतो ना. मास्क असेल तरी नाही घालायचा किंवा हेल्मेट असेल तरी काय गरज आहे. हा नसेल तर घेऊन देणं ठीक आहे पण असेल तर त्यांना फाईन घेणंच योग्य आहे ना. नाही असू दे की बरं का. त्यांचा जर ऍटिट्यूड असेल तर त्यांच्या घरामध्ये बरं का हजारो हेल्मेट्स जातील भविष्यात आणि त्यावेळेस तर त्यांना अक्कल येईल म्हणून त्यांची ऍटिट्यूड बदलेल म्हणून आपण. येतं का लक्षात? येस. येस सर. एकदा हेल्मेट नाही घातलं ठीक आहे फाईन घेण्याच्या ऐवजी फाईन घ्या ते आहे. फाईन घ्या. फाईन घेणं न घेणं ह्याच्याबद्दल वाद नाहीये. घेतलेला फाईन हा त्याचं हेल्मेट त्याला द्या. अशा हजारो हेल्मेट्स घरामध्ये झाल्यावर एकदा तरी घालेल का नाही मग? किंवा बिना हेल्मेटचं ते बाहेर निघणारच नाही घराच्या. येस. येतं का लक्षात? येस सर. ऍटिट्यूड जर सुधारायचा असेल तर फक्त फाईन हाच मार्ग बरोबर आहे का हा पण विचार करण्याचा मुद्दा आहे. तिकडे तुम्ही विचार करा बरं का. फाईन घेण्याने जर सगळं जग सुधारलं असतं तर आज सगळीकडे फाईन लागून बरं का गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या पण त्या होत नाहीयेत. होतेत का मग? ह्याचा विचार करा. आणि फाईन जर लावलाच तर तो सगळ्यांना लागतो का? आज तुम्ही टोल नाक्यावरती जाताना गव्हर्नमेंट सगळ्या अधिकाऱ्यांना तिकडे फ्री आहे टोल नाका. चालतं का मग हे? इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? का तो भारताचा नागरिक नाहीये का? हॅलो. येस सर. येस सर. आज मुख्यमंत्री असू द्या नाहीतर प्राईम मिनिस्टर असू द्या त्यांना पण ते टोल नाका आहे ना. त्यांची गाडी जाते म्हणजे काय रस्ता खराब होत नाही का? मग त्यांना पण घ्यायला पाहिजे ना टोल. येतं का लक्षात? येस सर. येस सर. Yes, sir. विचार करा ह्या गोष्टींचा बरं का. मी चुकीचं असेल माहित नाही मला. हे माझे स्वतःचे विचार आहेत. मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. यू ऑल्सो हॅव टू थिंक. लेट अस स्टॉप. येस सर. ओके सर. ओके.